चला या, ये बाळा. तर मी आता जाहीर करतो की लाडकी मुलगी योजना आजपासून लागू झाली. आणि ही योजना नेमकी काय आहे हे आमचे शिक्षण मंत्री सविस्तरपणे सांगतील. लाडकी मुलगी योजना म्हणजे आपल्या लाडक्या लेकींच्या स्वप्नांना दिलेलं एक पाठबळ आहे. आपण आजही बघतो अनेक घरांमध्ये पैशांच्या अडचणीमुळे मुलींना शिक्षण अर्धवट सोडावं लागतं. पण या योजनेमुळे असं होणार नाही. या योजनेमुळे तिच्या जन्मापासून ते करिअर पर्यंतच्या प्रत्येक टप्प्यामध्ये या योजनेची आपल्या लाडक्या लेकींना मदतच होणार आहे. मी इथे पुन्हा एकदा सांगू इच्छितो, मुलगा आणि मुलगी हा भेदभाव करणं आपण बंद केलं पाहिजे. मुलगा कुटुंबाचा आधार असतो, पण मुलगी समाजाचा स्वाभिमान असते. म्हणूनच आमचे एकच ध्येय आहे, मुलींनी स्वाभिमानाने जगावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं, तिने कुणासमोरही हात पसरू नये. म्हणूनच आज प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून मी राज्यातल्या प्रत्येक लाडक्या लेकीला हे वचन देतो की तुमच्या स्वप्नांची जबाबदारी आता आमची असेल. साहेब, तुमच्या मुलीला पेढा भरवतानाचा एक फोटो मिळेल का? हो हो, जरूर जरूर. विश्वंभर, साहेब थोडं स्माइल करा ना प्लीज. भैया जरा एक महत्वाचं काम होतं, येतो जरा. हो शुभो, हा साहेब. मानलं तुला. मला इथे का बोलावलंस ते कळलं. हो नाही साहेब, तसं काहीच नाही. ते माझ्यापासून काही लपत नाही बाळा. हे केस पांढरे झालेत राजकारणात एवढी वर्ष. किती पावसाळे पाहिलेत मी. होय साहेब, पण साहेबांनी तेवढं ते. घाबरू नकोस, नाही सांगणार. पण त्याचे आणि माझे खूप जुने संबंध आहेत. त्याचं त्याच्या मुलीचं कसं नातं आहे याची कल्पना होती मला. पण तू आज इथे बोलावल्यामुळे खूप गोष्टी लक्षात आल्या माझ्या. पण एक सांगतो, मी इथे आज आलो नसतो ना तर श्रावणीच्या हातून झेंडावंदन झालंच नसतं. खरंय साहेब. ते तुला काय वाटतं, मी श्रावणीबद्दल विश्वंभर साहेबांशी बोलू? नको साहेब, बापलेकीचे नातं आहे, सोडतील त्यांच्या परीने. तुम्हाला खरं सांगू साहेब, जरी आमचे साहेब दाखवत नसले ना तरी यातून जीव आहे साहेबांचा मॅडमांवर. ते कसं आहे, पाप नाळासारखं असते, वरनं कडक आणि आतनं पाणी गोड. तसा आहे साहेबांचा राग. साहेब खरं सांगू, आज न उद्या साहेब लेकीला जवळ करतीलच, तुम्ही बघा.
इतकी महत्वाची गोष्ट एकदम सोप्या आणि साध्या शब्दात सांगितलीस. धन्यवाद साहेब. आणि साहेब, तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन आलात, खरंच धन्यवाद. आज ना खऱ्या अर्थाने लाडकी मुलगी योजनेचं लोकार्पण झालं. होय साहेब. अरे होय साहेब काय, तुझ्यामुळे. त्या वाघाला घाबरवायचं असेल ना तर एक मोठं जनावर आलं पाहिजे तिथं. हत्ती. हत्ती त्याच्या पुढे आला म्हणून समज. आणि त्या हत्तीनं त्याचं सोंड काढलं आणि मोठ्यानं चित्कार मारला. आणि मग ते वाघ स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जीव मोठी घेऊन पडल की आपोआप ती मांजर सुटल त्या संकटातनं. आई, खरंच थँक्यू ग. आज तुझ्यामुळे श्रावणी मॅडमांची सर्वात मोठी इच्छा पूर्ण झाली आणि हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती आला. ये बेटा, नमस्कार कृष्ण. खुश राहा. बस इकडे बस. ये. हे जे आनंदाश्रू दिसत आहेत ना तुझे, त्याच्यावरून एक गोष्ट कळली की तू खूप खूप खुश आहेस. होय ना? खरंच आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. तुम्ही आलात ना म्हणून सगळं घडून आलं. थँक्यू सर. थँक्यू मला नाही, याला याला थँक्यू. मग ह्याच्यामुळे मी इथे आलोय. हा जो तुझा आनंद आहे ना, त्याच्या मागे शुभूचा हात आहे. म्हणजे शुभूने तुम्हाला? हो, खरंच मला खूप महत्वाचं काम होतं, पण ह्याने मला खूप विनंती केली आणि मग माझ्या लक्षात आलं की इथे येणं जास्ती महत्वाचं होतं आणि म्हणून मी आलो. शुभू, थँक्यू. हे नुसतं थँक्यू नाही, कायम मैत्री कर याच्या बरोबर. मैत्री ठेव कायम. खूप चांगला मुलगा आहे तो. हो. चमचम चांदणी खोप्यात एकटी हळवी श्रावणी. मन हा जपणारा उन्हात सावली. नशिबी गुंफलेला शुभ हा सोबती. शुभो साहेब, आलो 2 मिनिटात. हो, खरंच खूप चांगला आणि हुशार मुलगा आहे हा. पण अभ्यास कसा चाललाय तुझा? अभ्यास करते मी, पण हवा तसा काही रिझल्ट येत नाही. काही हरकत नाही. मी पण अभ्यासात काही विशेष नव्हतो, ठीकठाकच. पण आज ह्या पदावर आहे ना, याचा अर्थ काय? आपलं कर्तृत्व महत्वाचं. पुढे काय करायचं ठरवलंयस? म्हणजे काय? म्हणजे राजकारणात येणार आहेस की नाही? राजकारण मला नाही कळत त्यातलं काही. पण माणसं कळतात तुला, आणि ते सर्वात महत्वाचं आहे बाळा. नक्की यशस्वी होशील तू राजकारणात.